तर गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज बापरे, सकाळपासूनच एवढी धावपळ आणि वरून आज अन्वीला फीवर आला. माहिती नाही अचानकच कसा काय तिला फीवर आला. आणि आता तिचे काम कोणतं सुरू आहे माहिती आहे, भिंतीवर लिहिता येणार एवढं लिहून ठेवलेलं आहे घरभर एवढं. बरं काल तिला कलर करायसाठी ते सगळं काढून दिलं, पण काही नाही, थोडा वेळ लिहिलं आणि नंतर संध्याकाळला सगळं ते भिंतीवर लिहिलं. मला थोडंसं माहिती नाही, थोडंसं एकदम डोकंच पिल्यासारखं वाटत आहे का बरं माहिती नाही. आणि वातावरण पण एवढं बेकार आहे, ऊन नाही आज पण असं दमट वातावरण आहे, खूप जास्त गरमी पण होत आहे. 2 दिवस झाले कूलर आणि एसीची गरज पडते. भरपूरशा लोकांनी कूलर काढून ठेवले, आम्ही पण काढून ठेवलेला, पण बरं झालं एका रूममध्ये तरी एसी लावलेली आहे. आणि चला आज दुपारला थोडंसं बाहेर जायचं आहे रसमीसोबत. तिचं थोडंफार शॉपिंग करायची आहे. सो बघू आता काय काय, आणि समोर जे पण काही अपडेट राहील ते तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये माहिती होईल. आणि आज केलेली आहे मी मसूरची भाजी आणि कढी, आणि आज नाश्ता पण बनवला होता, उपमा बनवला होता. इकडे एवढे कामं सुरू आहेत आजूबाजूला की आवाजच येत नाही. बरोबर शूट करायला गेलं की सगळा आवाज सुरू होऊन जातात. Cruising down the highway, windows down low. Sunset paints the sky in a fiery glow. Mountains rise up, touching clouds above. Valleys below, filled with whispers of love. On this road, every scene's a delight. From sunrise to starlight, day to night. Nature's canvas unfolding so grand. In this journey, we're living unplanned. City streets pulse with energy so bright. Neon signs flashing in the depths of night. Skyscrapers stand tall, reaching for the sky. As we pass by, with dreams flying high. No maps, no plans, just an open road. Wherever it leads, we'll happily go. Each sight, each sound, a memory to keep. In this adventure, dreams run. जवळपास 11:15 झाले आहेत आणि व्हिडिओ पण अपलोड झालेला आहे ऑलरेडी, तुम्ही बघितला असेलच. सो आता जात आहे मी बाहेर रश्मीसोबत. अन्वीचं काही सामान घेऊन आणायचं, कारण मंडेला आहे तिचं जन्माष्टमी सेलिब्रेशन. सो तिची जी तयारी करून द्यायची त्याच्यासाठी सामान घ्यायचं आहे. आतापर्यंत कधी घेण्याची वेळ नाही आली, फर्स्ट टाईम आहे आता घ्यायचं आहे. सो काही जे ज्वेलरी आहे ते माझ्याकडे ऑलरेडी आहे, त्याच्यातलं ॲडजस्ट होत आहे. पण काही जसे आता बँगल्स वगैरे झाले तर असे, आणि बघू अजून काय काय मार्केटला अवेलेबल आहे. जास्त लांब नाही, त्याच्या जवळच जातात, कारण काल पण आम्ही इतवारीला गेलो. सो काल ॲक्च्युली पॉसिबलच नाही झालं, कारण खूप एवढं टेम्परेचर काल नागपूरचं की असं वाटत होतं पुन्हा म्हणजे उन्हाळा सुरू झाला, एकदम मे महिना असल्यासारखंच वाटत होतं काल. आणि वरून आम्ही स्कूटी नव्हती नेली मुद्दाम, की अन्वी तेवढी स्टेबल राहत नाही आणि रश्मी सध्या ती गाडी चालवत नाही आहे, त्यामुळे मला चालवावं लागलं असतं. आणि अन्वीचं असं आहे की ती गाडीवर 17दा उभी होते बॅक साईडला जर तिला ठेवलं तर, आणि वरून सामान पण आणण्याचा प्रॉब्लेम झाला असता, म्हणून मग आम्ही कॅब करून गेलो होतो. सो कॅबने गेलं तर म्हणजे पायी खूप जास्त चालावं लागतं, आणि अन्वीला आता प्रत्येक वेळेला अंगावर घेऊन चालणे थोडंसं कठीण होऊन जातं. आणि तिला थोडंसं फीवर पण आहे कालपासून. तशी ती आहे नॉर्मलच आहे, खेळते आहे व्यवस्थित. काल दुपारनंतर म्हणजे जवळपास 4 वाजे वगैरे थोडंसं जास्त फीवर आलं तिला. सो नंतर मग डॉक्टरकडे वगैरे पण घेऊन गेलो आम्ही, आणि आत्ता ती बऱ्यापैकी आहे. मॉर्निंगचा पण डोस झाला, आताचा पण तिला डोस दिलेला आहे. सो खेळते आहे ती सकाळपासून. आज तर काही तेवढा प्रॉब्लेम नाही. काल ती जास्त डाऊन होती, त्यामुळे स्कूलला पण नाही पाठवलं, काल पण नाही आणि आज पण नाही पाठवलं. बघू आता उद्याला तर तिला तसं पण सुट्टीच असते, पण उद्या आहे पॅरेंट्स मीटिंग. बघेन आता पॅरेंट्स मीटिंग कशाला काढली, ते पॅरेंट्स मीटिंग पॉसिबल होती की नाही माहिती नाही, कारण मला पण थोडंसं बाहेर काम आहे. त्याकडचं पण आमचं काही प्लॅन आहे, तो बघू आता. आणि रक्षाबंधन पण राहिलेली आहे स्नेह आणि अन्वीची, सो ती पण होईल उद्याला वगैरे, बघू. जवळपास 6 आणि आता मी बनवते स्वयंपाक, कारण आज चाललो आम्ही मूवी बघायला. आणि ती आहे स्त्री. मला वाटते आम्ही जवळपास 4 वर्षानंतर आत्ता मूवी बघायला चालू. यावर्षी फायनली तो दिवस आला. म्हणजे एक ट्रायल घेणार आहोत आम्ही, कारण अन्वीला घेऊन अजूनही आम्ही थिएटरला गेलेलो नाही. तर म्हटलं चला बघू. ती आता तशी किती जवळपास 2.5-3 वर्षाची झालेली आहे, आणि
तिला अजूनही थिएटरमध्ये नेलेलं नव्हतं. म्हणजे आज फर्स्ट टाईम असणार आहे तिचं. बघू आता तिचं काय रिॲक्शन असतं. खरंच बघू देते की नाही बघू देत मूवी माहिती नाही, काही आयडिया नाही. पण आता थोडीशी ती कसं स्टेबल झाली आहे. म्हणजे जर दुसरं असं काही लावून दिलं तिला कार्टून वगैरे किंवा मे बी ते तिला नवीन काहीतरी दिसेल तर मे बी ते बघेल पण. आणि वरून हॉरर मूवी असल्यामुळे मे बी ती शांत पण बसून राहील. बघू आता जे पण काही एक्सपिरियन्स राहील ते नंतर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. सो म्हणून जवळपास 8:15चा शो आहे. सो त्याआधी स्वयंपाक करून जेवण करून जाणे आहे, म्हणून आधी स्वयंपाक करून घेते पटकन. आणि अन्वीचं जे पण काही सामान आहे ते सगळं दुपारी घेऊन आलोत आम्ही. आणि जे पण काही आहे ते तुम्हाला मंडेला बघायला, म्हणजे तुम्हाला ट्यूजडे किंवा वेनसडेच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो आत्ता काही काढत नाही, कारण आता जर काढलं तर अन्वी पुन्हा खेळायला मागेल. सो एक एक वस्तू फक्त त्याच्यातलं आता फक्त एकच राहिलेलं आहे ज्वेलरीमधलं. सो त्याचं पण अरेंज करावं लागेल. ॲक्च्युली इथं या एरियामध्ये ना प्रॉब्लेम खूप आहे. इथे जवळपास कुठलीच व्यवस्थित ज्वेलरीची शॉप नाही. मग मागे मला बँगल्स घ्यायचे होते. सो त्याच्यासाठी पण मला इथून जवळपास 2 ते 3 एरिया क्रॉस करून जावं लागलं, त्यानंतर मला मिळाले. सो इथे जवळ होतं आधी. सो त्यांनी ते ज्वेलरीचं जेवढं पण आहे ते बंद केलं. फक्त आपले जे बुक्स असतात म्हणजे स्कूलचं जे एवढं सामान आहे फक्त तेवढंच ठेवतात ते. त्यामुळे एवढं प्रॉब्लेम होतो ना कुठे म्हणजे काही घ्यायचं असेल तर खूप जास्त प्रॉब्लेम होतो. त्यामुळे भरपूर लांब जावं लागलं मग अशी. काढली आहे ऑनलाईन किती आहे एक सेपरेट with 2 years गारंटी. ये 100% वर्जिन सिंथेटिक प्लास्टिक से बना है. प्लास्टिक तो गारंटी है. कुठे आणि फर्स्ट टाइम बघता आयुष्यात. त्यांना अनुला सांगितलं का मूवी बघा सगळं, म्हणून तिला काही समजतच नाही. किती मोठी टीव्ही आणली टीव्ही. हो काय काय हो पॉपकॉर्न घेऊ. प्रत्येक इकडे माझ्या साधे साधे व्हेज पोहा आहे का? व्हेज हो काका, तर कुठे गेली होती, काय बघायला गेली ती? कसं होतं मूवी मध्ये, कसं करत होता? कसं करत होता मूवी मध्ये? मूवी मध्ये कसं करत होता? भोंगा कसा करत होता बोल.